आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. निपाणीमध्ये 1 मार्च रोजी होणाऱ्या धम्म परिषदेचे प्रमुख वक्ते जगदीश मोहोळ, सुधाकर माने, भारतीय बौद्ध महासभा कर्नाटक व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रथम पदस्पर्श शताब्दी महोत्सव समितीच्या वतीने रविवार दिनांक 1 मार्च 2026 रोजी निपाणीमध्ये भव्य धम्म परिषदेचे आयोजन केले आहे. या परिषदेचे प्रमुख वक्ते सुप्रसिद्ध व्याख्याते, जग बदलणारा बाप माणूस या ऐतिहासिक पुस्तकाचे लेखक जगदीश मोहोळ हे मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उत्तर कर्नाटक भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष आयू मनोहर मोरे हे असणार आहेत. शैक्षणिक, सामाजिक व साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या मान्यवरांचा परिषदेमध्ये सन्मान करण्यात येणार आहे. निपाणीमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 8 वेळा येऊन मार्गदर्शन केले असल्याने निपाणीला आंबेडकरी चळवळीचे केंद्र म्हणून ओळखले जाते. भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष बाबासाहेब आंबेडकर, दुसरे अध्यक्ष यशवंतराव तथा भैयासाहेब आंबेडकर, तिसरे अध्यक्ष मीराताई आंबेडकर, चौथे अध्यक्ष डॉक्टर भीमराव आंबेडकर यांनी निपाणीमध्ये धम्माचा प्रचार व प्रसार केला असल्याने निपाणीला धम्मभूमी म्हणून ओळखले जाते. या ऐतिहासिक शहरात धम्म परिषद होत असल्याने ही निपाणी वासी यांच्यासाठी गौरवाची बाब आहे. धम्म परिषद यशस्वी करण्याचे आवाहन धम्म परिषद व शताब्दी महोत्सव समितीचे अध्यक्ष सुधाकर माने यांनी केले. या बैठकीला प्राध्यापक डॉक्टर रवींद्र दिवाकर, डॉक्टर विक्रम शिंगाडे, DSS संदीप माने, ऑल इंडिया पॅथर सेना शहराध्यक्ष कबीर वराळे, संतोष मेस्त्री, सुशील कांबळे, उदय वंटे, जनार्दन मोहिते, पेंटू माने, जयसिंग कांबळे, नवनाथ शिंगे उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत प्राध्यापक अजित कांबळे, भारतीय बौद्ध महासभा निपाणी तालुका अध्यक्ष यांनी केले. आभार दिलीप कांबळे यांनी मानले. SB न्यूजसाठी निपाणीहून मुख्य संपादक शिवाजी भोरे. आजचा दिवस हा आनंदमय वातावरणामध्ये बौद्ध धम्म परिषदेची जी चर्चा चालू आहे ही सकारात्मक आणि सगळ्यांच्या निपाणीकरांच्या विचाराने 1 तारखेला 1 मार्च रोजी निपाणी येथे अत्यंत गौरवशाली आणि मोठ्या प्रमाणामध्ये सन्माननीय माने सुधाकर माने साहेबांनी सांगितल्या प्रकारे 1 तारखेला सगळ्यांसाठी आवाहन केलेलं आहे की 1 तारखेचा जो कार्यक्रम आहे तो धम्म परिषदेच्या कार्यक्रमासाठी आपण सगळेजण उपस्थितीत राहून हा कार्यक्रम यशस्वी आणि चांगल्या पद्धतीने धम्म प्रत्येकाच्या घराघरात पोहोचवण्याचं कार्य हा विचार आणि ही संकल्पना धरूनच या निपाणी आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीच्या नगरीमध्ये 1 मार्च रोजी सकाळपासून संध्याकाळपर्यंत सगळ्या सुविधांनुसार अत्यंत गौरवशाली थोर विचारवंत आणि भंतीजी यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा धम्म परिषद कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तुम्ही आम्ही सर्व अन्वयांनी उपस्थितीत राहावे ही नम्र विनंती करतो. तसेच ज्या धम्म परिषदेसाठी आपलं जे काय मोलाचं सहकार्य असेल ते सुद्धा मनमोकळेपणाने या ठिकाणी करायचं आहे असं मी डॉक्टर विक्रम शिंगाडे म्हणून सगळ्या माझ्या सर्व भीमसैनिकांना आवाहन करतो आणि नम्र विनंती करतो. जय भीम. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आम्ही पहिल्यांदा अभिवादन करतो. आणि आज आपण निपाणीमध्ये 1 मार्च 2026 रोजी धम्म परिषद आयोजित केलेले आहे. त्याबद्दल आपण वक्ते वगैरे सांगण्यासाठी, कार्यक्रमाची रूपरेषा सांगण्यासाठी आपण इथं उपस्थित आहात. तर होणाऱ्या धम्म परिषदेचे अध्यक्ष उत्तर कर्नाटकाचे राज्याध्यक्ष आयुष्यमान मनोहर मोरे हे अध्यक्षपद स्वीकारणार आहेत. आणि ह्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आयुष्यमान जगदीश मोहोळ, सुप्रसिद्ध व्याख्याते, जग बदलणारा बाप माणूस या पुस्तकाचे लेखक हे आपल्याला संबोधित करणार आहेत. आणि भंते ज्ञानज्योती बेळगाव आणि भंते नवापाल करुणा बौद्ध विहार बालकी
हे धम्म देशात येणार आहे. 1 मार्च 2026 रोजी मराठा मंडळ इथे धम्म परिषद होत आहे. या धम्म परिषदेला सर्वांनी उपस्थित राहावे अशी आम्ही विनंती करतोय. निप्पाणी हे गाव आंबेडकरी चळवळीचे केंद्र म्हणून बघितले जात आहे. या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकूण इथं 8 वेळा येऊन गेलेले आहेत. आणि भारतीय बौद्ध महासभेचे सर्व अध्यक्ष हे निप्पाणीला येऊन गेलेले आहेत. पहिले अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे निप्पाणीला येऊन गेलेले आहेत. दुसरे अध्यक्ष सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर हे निप्पाणीला येऊन गेलेले आहेत. तिसरे अध्यक्ष राष्ट्रीय संरक्षक महाउपासिका मीराताई आंबेडकर हे सुद्धा निप्पाणीला येऊन गेलेले आहेत. त्याचबरोबर डॉक्टर भीमराव आंबेडकर हे 2025 रोजी निप्पाणीमध्ये येऊन धम्माचा प्रचार व प्रसार व्हावा म्हणून इथं धम्म परिषदेला येऊन गेलेले आहेत. अशा ऐतिहासिक धम्मभूमीमध्ये, ऐतिहासिक ह्या क्रांतिभूमीमध्ये धम्म परिषद होत आहे. एक आनंदाची बाब आहे. या धम्म परिषदेला अनेक सन्माननीय उपस्थिती राहणार आहे. मी सर्वांना विनंती करेन की ही धम्म परिषद यशस्वी होण्यासाठी निप्पाणी व निप्पाणी परिसरातील धम्म बांधवांनी, आंबेडकर चळवळीच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून ही धम्म परिषद यशस्वी करावी अशी मी विनंती करतो.